तर मंडळी मी आलो होतो दुकानामध्ये जुता आणि चप्पल घेण्याकरता. तर मेडे भेटले, बारीक बारीक भेटले, मोठे जास्त भेटले नाही. नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. दोस्तों कसं तुम्ही सर्व ठीक असाल, मस्त असाल दोस्तों. तर आज आहे 20 तारीख आणि 22 तारखेच्या आहे पोळा. तर मंडळी आज ह्या वर्षी मी जाणार आहे पांढुर्ण्याले गोटमार मेळा पाहाले. तो येते 23 तारखेच्या. आता पोळ्याच्या दुसरा दिवस करवले आम्ही तर जाणार आहे आणि थोडं रिक्सी काम आहे तर जाणार. तर याच्या पहिले कधीच नाही गेलो मी, फक्त व्हिडिओज पाहिली होती, रील्स पाहिली होती. ह्यावेळेस मी नक्की जाणार आहे. आज सर्वात पहिले आणायचे आहे मेढे. मंडळी काय आहे, मेढे काही भेटत नाही लवकर आणि लोकांना 2-3 दिवसा पहिले आणून घेतले आहे मेढे. आज जाणार आहे वावराकडे. हा एक झाड हे तोडून नेलं का माहित नाही, आता जाऊन पाहिन सकाळीच पाणी खणल्यावर. आणि काहीच लगातार 3 दिवस झाले, 4 दिवस झाले पाणी येऊन राहिला. म्हणजे आजचा चौथा दिवस आहे लगातार पाणी येऊन राहिला. नदीला बी पूर आला आहे भयानक. म्हणजे हत्ती गोटा, ट्रॅक्टर गोटा जो आहे काही मागावचा तो भरून गेला पूर्ण. तर ब्लॉग मध्ये आज मजा येईल. आणि मंडळी एक गोष्ट, आजपासून मी कंटिन्यू नाही का लॉंग व्हिडिओ शूट करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ बहुतच कम करणार आहे, कारण की सर जास्त मला चांगलं वाटते लॉंग व्हिडिओ मध्ये. शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय 1 मिनिटाची स्टोरी टाकतो फक्त, ते काही चांगलं वाटत नाही, म्हणून सनी लॉंग व्हिडिओ येणार आहे याच्यावर. तर काहीच नाही का, काल नाही का लई सारं पाणी आलं होतं. जे झावाटे आहे का ते डुबली होती आणि जो ह्या हत्ती गोटा आहे का नाही तो बी डुबला होता. आज खुला झाला, हा पुरा गोटा डुबला होता. कोण पाणी होतं इकडून तिकडपर्यंत. आणि आज उतरलं पाणी, हा ना बासा, पाणी उतरलं ना आज. मंडळी आता इतक्या सारा पपया भेटला, 1 2 3 4 5 पपया भेटल्या. झाडाला दिसल्या होत्या पिकल्या मग आताही पिकल्याच्या काही काही. हे बघा तोडून घेतला 4-5 आणि याला मस्त धुवून टाकल्या पाण्यानं. चांगल्या हे बघा, हे मला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा कशी मस्त आहे. नाही काकड्या बी लागल्या बारीक बारीक. हे बघा काकडी बारीक बारीक लागल्या. पण यल भातच वरून आला कोणता पता नाही. तर मंडळी मी आलो होतो वावरामध्ये मेढे नेण्यासाठी. तर मेढे भेटले, बारीक बारीकच भेटले, मोठे जास्त भेटले नाही. भेटलेच ते पण वरतून निघा लागत होतं. मग ह्या झाडावर निघलो आणि तोडले मेढे. हे झाड मला मालूमच नव्हतं, मग दिसलं तर तोडले. एवढा मोठा कचरा निघाला बाहेर. असे चांगले शिथे दंडीचे काढ लागते खरं. आता चालू यायला घेऊन सानी वावरात. तर मला लागते 10 मेढे घेऊन चाललो मी. मंडळी पराठी पा कशी उचरली. आता हे तणकटचा स्वाहा करायचा आहे निंदन करून सह्यानी. आणि साईडच्या पक्षी दिसून राहिले, त्यांना सग मारलं. तर आता आलो आहे मी पुंजाने फेकाले आणि पाय बी फसून राहिले. पुंजाने पहा मंडळी, पुंजाने एवढा आले पुंजाने आहे. तर गाईस फायनली आता पुंजाने पण फेकून झाले. लय भारी भारी होते, कारण की पाणी पडलं लागेल त्याच्यावर, माती चिपकली होती. हे बघा ढीक, ह्या ढीक पा, एक ढीक मारला आता आणि इथे एक मार. अजून बाकीचे आहे नाही. हा इकडे बाय डाकू मानसीन बांधता का तू. चल ह्या तासान चालू पण किती पाय उमटली. इथं कडक रस्ता होऊन जाते. नाही चालत एकाच्या रस्त्यानं. मला पाणी प्यायचं तहान लागली आहे पहिली. तर मंडळी मेढ्याला आलो होतो, मेढे भेटले आणि वावराकडे आलो होतो तर पुण्याने फेकून दिले. तर आता तहान लागले, पाणी पिऊन घेतो आणि मग त्यानंतर चाललो घरी. आणि थोडंसं काम बी आहे. एक हिऱ्याची नोक का तुफान दिसून राहिली, किती बारीक नोक केली याची. तर आता पोळा आलाच आहे, तर यायला आता सजवायची बारी आली आहे. म्हणजे बस एकच दिवस आळ आहे. आजची 20 तारीख, उद्या 21-22 तारखेच्या पोळा. ते यायला सजवण वजवण मस्त पोळ्या चांगल्याने धुईन नदीमध्ये जाऊन सकाळी सहज असं सुंदर दिसून पाहायला यायला जेव्हा सजवण तेव्हा. आता बापरे भरून नाही, गदाडासारखं भरून नाही. आणि आता मी वावरामध्ये गेलो होतो तर पाय धुवून घेतो. पाणी आता बरं झालं, नाही तर मग काय तर चप्पल डिग्गीत टाका लागली असती आणि डिग्गी भरली त्या काटणाला. काहीच कितने प्यारे लग रहे घास खाते हुए. हे देखो मंडळी, जसं हर एक चीजची व्हॅल्यू राहते. जसं आज एक याची व्हॅल्यू आहे मेढ्याची. हे बघा आम्ही इथं ठेवलं आहे बांधून सह्याने. 22 तारखेला याची व्हॅल्यू आहे, नाही तर बाकी दिवस कोणी काम नाही यायचं. आणि अजून नागपंचमी दिवशी काम आहे ते प्रसाद खाण्यासाठी. बाकी टाईम तर मग कोणी काम नाही आहे. हर एक टायमावर हर एक झाड, फळ, फूल, बेलपत्ती सर्वाची व्हॅल्यू आहे एका टायमावर. त्याच्या बाद त्याची कोणी व्हॅल्यू नाही राहत. टायमावरच आठवण करते लोक, बाकी टाईम तर आठवण बी नाही करत, नाही विचारत बी नाही. असं आहे. तिथं पाणी भरून ठेवलं आहे डरवासासाठी. आपले मेढे उचलतो आणि निघतो घराकडे. काकाची पार्टी बाकी ती मस्त आहे. खालतून सगळ्यांनी कचरा करत आणला आहे. पार्टीनं खालतून फुलपाती पकडून वाटते. तर मंडळी मी आलो होतो दुकानामध्ये जुता आणि चप्पल घेण्याकरता. त्यांनी जुता घेतला एक चप्पल. ॲड्रेस सांगून दुकानात आहे मग एवढं.
ॲड्रेस दुकानाचा संसार बाजार तो बापू मेडिकल की गाड़ी में पेज कोणता ये खेमू ब्लॉग यूट्यूब पे खेमू ब्लॉग। हाँ तो अभी हम पहुंचे हैं सरकारी नर्सरी में। यहाँ तरह तरह के पेड़ पौधे मिलते हैं, आम जामुन नीम से लेकर फूलों के पौधे तक। यहाँ से सीधे किसान और गांव वाले पेड़ खरीदकर अपने खेत या घर में लगाते हैं। सरकारी रेट होने की वजह से यहाँ पौधे सस्ते भी मिलते हैं और अच्छे भी। तो हमने भी सोचा कुछ पौधे लेकर चलते हैं ताकि गाँव में हरियाली बढ़े। तो दोस्तों यहाँ से हमने फन्नस के 2 पौधे खरीदे थे। सोचा था बड़े होकर खूब कटहल देंगे, और अभी से नखरे दिखाने लगे। धूप ज्यादा लगी या देखभाल कम हुई, पत्तियां पीली पड़ गई। लगता है पौधों को भी ऐसी चाहिए था। और ये देखिए सरकारी नर्सरी की 2 बड़ी बड़ी बिल्डिंग, एक में काम काज चलता है लेकिन दूसरी ताला लगाकर आराम कर रही है। कहते हैं बिल्डिंग भी सोच रही होंगी मुझे भी खोलो वरना मैं भी पौधों की जैसी पीली पड़ जाऊंगी। अगर दोनों बिल्डिंग चालू हो जाए तो गाँव गाँव में हरियाली और भी जल्दी फैल सकती है। तर मंडळी मी चाललो आहे वावराकडे। मागं तुम्ही बघू शकता मोसम कसा का आहे आजचा हाल मोसमचा। मागणी सवसाला गेलो होतो मी। सर्वात पहिले चप्पल घेतली आणि एक बूट टाईप घेतलं ते। त्यानंतर मी गेलो नर्सरीमध्ये, गव्हर्नमेंट नर्सरी आहे एक कुड्डमले का म्हणजे तिथं। नंतर मग सोबत्यानं फणसचे झाडं घेतले 2, चिकूचे घ्यायचे होते ना, जांभूरचे बी पण होते ना तिथं। मग वापस आलो आणि पाणी सापडला आणि एका दुकानात गेलो दोस्तो शर्ट घ्यायला। मी तिथं 2 वेळा गेलो। शर्टची किंमत लगभग 350च्या वरती होती। तर शर्ट सांगे मला 500 रुपये आणि ते दुकान आहे सोबत्याचे। म्हणून पैशांमध्ये तर कधी नाही जावं घ्यायला काही बी, तर नाही का सारं जास्त लुटण्याचं काम चालू राहते। आज पन्ना आला पाहिजे म्हणतो काम की आज आहे कढई गावामध्ये। कोण कुठे हलकी हलकी आहे बा म्हणलं इकडली फेकून दे। ठीक आहे निंदू का तवरी नाही फेकला मग दुपट्टा घे दे। तर मंडळी असं शिंबर केली आणि डोक्याला बांधली आणि असे ते घमिले एकाने ते भरपूर आणूस आहे आणि असं टाकून राहिलो। पाणी रचली म्हणून दोऱ्यावर असा करून ठेवला मी ना। तर आता मी चाललो घराकडे, पुण्याने वगैरे फेकून झाले। नाही जी जेवण का, मी बी तुमच्या उयामध्ये येईन तर असंच कढी घेऊन चाला लागेल ना मला। आज कढई आहे ना गावात, जे जे केले होते त्याची एकखट्टेच आहे वाटते, अलग अलग नाही आहे। देवळात हा देवळात आपल्या विठ्ठलाच्या। कसं काय आज काय केलं वावरात? आज काय बोला 4 पण केला आणि 2-3 खबर घालले झालं कमत झालं। मंडळी माऊली गेली ती वावरामध्ये, मतलब माऊली घरच्याच वावरामध्ये। सांग्या हे भाई कंदराची भाजी जी तुम्हाला मी एक दिवस दाखवली होती का नाही, मिरचीचे फुलं टाकून सनी बनवली होती, 1 नंबर लागे पोळ्या सांगा। हे हवे ते आणि याच्यामध्ये गवत काढी बी आहे का, हे काढून काही फेकलं नाही, तोडताडच केले। आता याची करण भाजी उद्या। सो गाईस आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये दोस्तों। आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओच्या खालता कमेंट जरूर करा दोस्तों।